नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव तुम्हाला माहितीच आहे, सोनाली स्टाईल. हो म्हणजे काय थोड़ा बच के रहे आज. एक बार फिर उससे भी बेहतर 24 कैरेट खरा सोना है ये खिलाड़ी. अब तर शिमग्याचा पहिला पार्ट तुम्ही पाहिलाच. त्याला खूप प्रतिसाद मिळाला आणि काही लोकांनी माझ्या व्हिडिओला कमेंट केली. त्यांचेही खूप आभार. तर आज मी शिमग्याचा नेक्स्ट पार्ट दाखवत आहे, तर त्यावरही असाच प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा. तर चला सुरू करूया. दरवर्षी पालखी लवकर घरी येते, पण ह्या वर्षी दुपारी येणार होती तर बराच वेळ होता. देवाची पालखी घरी येणार म्हटल्यावर घर कसं मस्त प्रसन्न वाटतं. घराबाहेर शेणाचं सारवण, रांगोळी, खरंच हे वातावरण खूप छान वाटतं आणि हे सर्व गावीच अनुभवायला मिळतं. सो आता आपण चाललोय आमची पालखी आणायला. तर काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, मला खूप अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक्साइटमेंट झालं की मी आतुरता वाटते की मी खांद्यावरती पालखी घेतणार आहे. अभी मजा आएगा ना. मानाच्या घराची पालखी घ्यायला चाललोय आम्ही. तुम्हाला दाखवू पालखी कशी आणतो. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. कसं वाटतंय? लय वजन आहे. मजा येते ना. पालखी घरात आली की पालखीचे पाय धुवून आरती करून पालखी घरात आणली जाते. देवी आईची ओटी भरून आपली इच्छा व्यक्त केली जाते.
दे देवा बाई आई घेणं घेताना बैठक करतात बाय म्हणजे यायची या सासरवसनी आहेत आणि तिने आपल्या मनाप्रमाणे मोठी बनवण्याने सवरणाचं बळ ठेवले पण बाय बायची आहे त्यांच्या काही इच्छा असते त्या पूर्ण करायच्या आहेत देवीबद्दली कामं शिकतील अडीअडचणी समोरच अशी खोटांना पाय खायला जातील या पद्धतीने गाडी घोड्यात इंडियात नोकरी धंद्याला आहेत तू पुढे राहायचे दोघांना बालका त्यांच्यावर जोड ठेवायचा पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत कोणत्या लेवलला टाकायला आणि जामीन घे आणि सर्वांना चुकायची. मी लहानपणापासून बघत आले आहे की आमच्या कोकणातले गावकर देवाला गाराणं घालतात. माझी पण इच्छा होती की असं गाराणं सोनाली स्टाईलच्या पद्धतीने करावं म्हणून हा छोटासा प्रयत्न मान्य करून घ्या. हे देवाबाई चाणकाई वाघजळे बाय माझ्या आयशे हे गावातली माणसं आणि इथले चाकरमणी हय आली आहेत. त्यांचा सुखाचा सांभाळ कर आणि त्यांच्या मनातली काय इच्छा असेल ती पूर्ण कर आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं प्रेम असंच राहू दे आणि माझे सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत राहू दे आणि अशीच कृपा ठेव. दुसऱ्या दिवशी पालखी आमच्या सभागृहाजवळ येते आणि पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवतात. लहानपणापासून मी फक्त पालखी नाचवताना बघितलीये पण आमची वाडी एवढी प्रगत आणि प्रेमळ आहे की तिकडे मुलगी सून आणि मुलं ह्यांना समान मान दिला जातो. त्यामुळे मलाही खांद्यावर पालखी नाचवायला मिळाली. ढोली वाजवला. खरंच पालखी आपल्या खांद्यावर घेऊन नाचवणं ही एक मजाच वेगळी आहे. या ठिकाणी महिला सुद्धा दाखवते चालते तुमचे पश्चिम आणि गवळवाडी या ठिकाणावर आम्ही स्वागत करीत आहोत. सुंदर असं प्रदर्शन आपल्या तोंडावरचा अभ्यास होत आहे. महिलांकडून सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी पालखी नाचवली जात आहे. अगदी शांत स्वरूपात अगदी